झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत प्रत्येक गृहिणीसाठी अतिशय महत्त्वाच्या अशा काही किचन टिप्स। टिप नंबर 1, सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आल्यासोबत गूळ घेतल्याने सांधेदुखी दूर होते। टिप नंबर 2, डोक्यावर उवा पडल्यास कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने केस धुवावे, तसेच केसांना अक्रोडाचे तेल लावल्याने सुद्धा उवा मरतात। टिप नंबर 3, जेवण केल्यानंतर किमान 2 तास झोपू नये। जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने पोटाची चरबी वाढू लागते। टिप नंबर 4, व्हिटॅमिन सी ने समृद्ध असणाऱ्या पदार्थांच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। त्याचबरोबर दात आणि हिरड्यांमधून होणारा रक्तस्राव देखील रोखता येतो। यासाठी आहारात संत्री, गाजर, चेरी, आवळा, मोसंबी यांचा समावेश आवर्जून करावा। टिप नंबर 5, आपल्या आहारात पॅकेज फूड, जंक फूडचे सेवन मर्यादित असावे। असे केल्याने शरीरात अतिरिक्त चरबी वाढणे, मधुमेह, रक्तदाब अशा आरोग्याच्या तक्रारी देखील उद्भवत नाहीत। टिप नंबर 6, रात्रीचे जेवण शक्यतो 7 ते 8 वाजेच्या दरम्यान घ्यावे। त्याने पचन व्यवस्थित होते। तसेच जेवण झाल्यानंतर लगेचच झोपू नये, शतपावली करावी। टिप नंबर 7, शाकाहारी लोकांना प्रोटीन मिळवण्यासाठी जवस, सोयाबीन, पनीर हे सुपर फूड आहेत। त्यांनी आहारात अवश्य याचा समावेश करावा। टिप नंबर 8, दातांना कीड लागली असेल, दात दुखत असेल, दाढ सुजली असेल तर हा उपाय अवश्य करा। कच्च्या केळ्याची साल वाळवून त्याची राख बनवून ठेवा आणि दुखणाऱ्या दातांवर 1 चिमूट ही पावडर सोडा। 5 ते 6 मिनिटे ठेवा। 3 ते 4 दिवस नियमित हा उपाय करा। दातांची कीड निघून जाईल आणि दात ठणकणे बंद होईल। टिप नंबर 9, शिळे अन्न खाणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते। शिळ्या अन्नाच्या सेवनाने शरीराला कोणत्याही प्रकारचे पोषण मिळत नाही। त्यामुळे जितके अन्न शिजवणे आवश्यक आहे तितकेच अन्न शिजवा। अन्न कमी पडले तरी चालेल, पण शिळे अन्न खाऊ नये। हे अन्न खाल्ल्याने शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात। जेवण शिल्लक राहिलेच तर ते प्राण्यांना खाऊ घालावे। टिप नंबर 10, थंडीमध्ये स्किन तजेलदार दिसण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला बदामाचे तेल लावा। अँटीऑक्सिडंट तेलामुळे डाग कमी होतात। टिप नंबर 11, हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते। अशा वेळी केळाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते। टिप नंबर 12, मसालेदार पदार्थांमध्ये मीठ आणि मसाले जास्त असतात, ज्यामुळे रक्त वाढू शकते। जर तुम्ही आधीच उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर मिरची आणि मसाल्याचे सेवन कमी करा, अन्यथा त्यामुळे हृदयाचे आजार होऊ शकतात। टिप नंबर 13, जेवणाच्या वेळी कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते। टिप नंबर 14, जर तुम्हाला सुंदर आणि निरोगी राहायचे असेल तर मोकळ्या हवेत रोज 15 मिनिटे फिरा। त्यामुळे तुम्ही निरोगी राहाल। टिप नंबर 15, चहा आणि पोळी एकत्र खाल्ल्याने कफ वाढतो। अनेक समस्या उद्भवू शकतात। गहू, दूध एकत्र खाणे टाळा, नाहीतर शरीरात परिणाम होऊ शकतात। टिप नंबर 16, रोज हिरव्या गवतावर अनवाणी चाला, त्यामुळे दृष्टी सुधारते। टिप नंबर 17, 1 ग्लासभर पाण्यामध्ये 1 चमचा बडीशेप टाका आणि रात्रभर भिजवा। सकाळी सुती कापडाने गाळून ते पाणी प्या। तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल। टिप नंबर 18, चिमूटभर मीठ जिभेवर ठेवा आणि 30 सेकंदांनी 1 ग्लास साधे पाणी प्या। त्यामुळे डोकेदुखी झटपट कमी होईल। टिप नंबर 19, जेवणानंतर गूळ खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते। टिप नंबर 20, कोणतेही काम आणि व्यायामाशिवाय घाम येत असेल तर हृदयविकाराचा धोका असण्याची चिन्ह आहेत। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। व्हिडिओ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा। अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।